Hi students, good morning to all of you. In last few lectures, we have started a new topic, networking technology from our CS2 paper. In last lecture, we have discussed about the transmission media and also their main two types of transmission media. Transmission media is a medium through which data is transferred from one point to another point is called as transmission media. There are main two types of transmission media. First is physical transmission media and second one is wireless transmission media. In physical transmission media, it uses a physical cable wire for data transmission, so it is called as physical transmission media or bonded transmission media. In wireless transmission media, it uses some technologies like microwaves, packet radio for data transmission, hence it is known as wireless transmission media. We started a point physical transmission media in last lecture. There are three types of cable wires are used in physical transmission media. First type we have discussed in last lecture is twisted pair cable. There are two types of cables are remaining. Second one is coaxial cable and third one is fiber optic cable. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टार्ट केलं होतं, तर जे काही ट्रान्समिशन मीडिया आहेत ते ट्रान्समिशन मीडिया कोणकोणत्या टाईपचे आहेत ते आपण लास्ट लेक्चरला स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये फिजिकल ट्रान्समिशन मीडिया आणि वायरलेस हे दोन त्याचे मेन पार्ट्स आहेत. त्याच्यातला आपण जो आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया हा लास्ट लेक्चरला आपण काय केला होता, स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण तीन टाईप्सचे केबल्स बघितले आहेत किंवा तीन टाईप्सचे केबल वायर जे आहेत ते याच्यामध्ये यूज केल्या जातात. त्यातली पहिली केबल वायर जी आहे ती आहे ट्विस्टेड पेअर केबल, की जी आपण लास्ट लेक्चरला स्टडी केली. ट्विस्टेड पेअर केबलमध्ये काय केलं जातं, तर दोन केबल वायर ज्या आहेत त्या काय केल्या जातात, एकमेकांना ट्विस्ट केल्या जातात की रिड्यूस क्रॉस टॉक करण्यासाठी त्या ट्विस्ट केल्या जातात. मग त्याच्यामध्ये परत दोन टाईप्स आपण पाहिले. एक होता अनशिल्ड ट्विस्टेड पेअर आणि सेकंड होता शिल्ड ट्विस्टेड पेअर. आता अनशिल्ड आणि शिल्ड याच्यामध्ये डिफरन्स काय होता, तर ज्यावेळेला आपण अनशिल्ड ट्विस्टेड पेअर बघतो त्यावेळेला त्याचं जे आउटर कव्हरिंग आहे ते प्लॅस्टिक जॅकेटचं यूज केलं जातं. पण ज्यावेळेला आपण शिल्ड ट्विस्टेड पेअर म्हणतो त्यावेळेला त्याचं आउटर कव्हरिंग काय केलं जातं, तर ॲल्युमिनियमचं यूज केलं जातं. मग अनशिल्डची बँडविड्थ जी आहे ती बँडविड्थ कमी होती आणि शिल्ड ट्विस्टेड पेअरची बँडविड्थ कशी आहे, तर जास्त आहे. अनशिल्ड ट्विस्टेड पेअर हे इन्स्टॉलेशनसाठी इझी आहे, पण शिल्ड ट्विस्टेड पेअर हे इन्स्टॉलेशनसाठी थोडंसं डिफिकल्ट आहे. त्याच्यानंतर अनशिल्ड कुठं वापरलं जातं, तर जे काही टेलिफोन कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये अनशिल्डचा उपयोग केला जातो आणि बेसिकली जे लॅन आपण बघतो त्याच्यामध्ये काय केलं जातं, तर शिल्ड ट्विस्टेड पेअरचा यूज केला जातो. इथपर्यंत आपण काय केलं, तर लास्ट लेक्चरला स्टडी केलं. आता आपण सेकंड टाईप जो बघणार आहे केबलचा तो आहे कोॲक्झियल केबल. आपल्याला तीन टाईप्सच्या केबल इथं स्टडी करायचे आहेत, ट्विस्टेड पेअर, कोॲक्झियल आणि फायबर ऑप्टिक. याच्यावरती कुणावरतीही तुम्हाला काय केला जातो, तर एक्झामला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. तिथं मी तुम्हाला कालच सांगितलं की प्रत्येकाची डायग्राम ही मस्ट आहे. फक्त डायग्राम काढून चालणार नाही, तर त्याला तुम्हाला लेबलिंगसुद्धा करता आलं पाहिजे. नाही तर डायग्राम नुसती काढली आणि त्याला जर तुम्ही लेबलिंग केलं नसेल तर तिथं तुम्हाला मार्क मिळणार नाही. त्यामुळे प्रॉपरली तिथं काय करता आले पाहिजे, तुम्हाला लेबल्स देता आले पाहिजेत. आता सेकंड जो कोॲक्झियल केबल आपण बघणार आहे त्याची डायग्राम बघा, मी इथं ड्रॉ केलेली आहे. तुम्हाला मी अगोदरही सांगितलं आहे की ज्यावेळेला लेक्चर्स सुरू असतात आपले त्यावेळेला मध्ये आधी तुम्ही ते पॉज करून काय करत जावा, तर स्क्रीनशॉट काढत जावा की जेणेकरून ब्लॅकबोर्डवरचे ज्या काही डायग्राम्स असतील किंवा त्याच्याशी रिलेटेड जे काही पॉईंट्स असतील ते पॉईंट्स तिथल्या तिथं तुम्हाला काय करता येईल, तिथं रीड करता येतील आणि ते पॉईंट तुम्ही काय करत जा, तर तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत जा. आता कोॲक्झियल केबलची ही डायग्राम बघा. आता कोॲक्झियल केबलमध्ये काय आहे बघा, तर हा सेंट्रली प्लेस जो कोर आहे तो कशापासून बनलेला आहे, तर कॉपरपासून बनलेला आहे. लक्षात घ्या, ही जी डायग्राम आहे याच्या सेंट्रली प्लेस जो कोर आहे तो कशाचा आहे, कॉपर कोर म्हणून तिथं तो यूज केला जातो. मग कॉपर काय आहे, तर इलेक्ट्रिसिटी पास करण्यासाठी गुड कंडक्टर आहे तो, हीट अँड इलेक्ट्रिसिटीचा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फिजिक्समध्ये तुम्ही हे
स्टडी केला असेल की कॉपर मटेरियल जे आहे त्या मटेरियलमधून काय केली जाते तर इलेक्ट्रिसिटी पास केली जाते. इथं सुद्धा या कॉपर कोअरचा यूज कशासाठी केला जातो तर जे काही डेटा ट्रान्सफर करायचं आहे त्या डेटा ट्रान्सफरसाठी काय केला जातो तर ह्या सेंट्रली प्लेस कॉपर कोअरचा यूज केला जातो. मग इथं दोन कंडक्टर आहेत, एक आहे कॉपर कंडक्टर आणि दुसरा जो आहे तो आहे इन्सुलेटिंग मटेरियल. हे दोन्ही जे कंडक्टर आहेत ते काय आहेत एकमेकांना पॅरली प्लेस केलेले आहेत. मग ह्याच्या आउटर साईडला काय आहे तर इन्सुलेटिंग मटेरियल आहे. इन्सुलेटिंग म्हणजे काय तर जे इलेक्ट्रिसिटी पास करू शकत नाहीत असं जे काही मटेरियल आहे त्यांना आपण काय म्हणतो तर इन्सुलेटर म्हणतो. मग ह्या कॉपर कोअर जे आहे त्या कॉपर कोअरच्या आउटसाईडला काय वापरलं जातं तर इन्सुलेटिंग मटेरियल वापरलं जातं. त्याच्या बाहेरचं जे कवरिंग आहे हे जे आहे इथं मी क्रॉस केलेले आहेत ते कवरिंग कशाचं आहे तर वायर मेशचं कवरिंग आहे. मग हे वायर मेशचं कवरिंग कशासाठी वापरलं जातं तर अवॉइड EMI. आपण बघितले की जेवढे तुमची जी काही डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जे काही तुम्ही केबल वापरता त्याला जेवढे तुम्ही आउटर कवरिंग वापराल तेवढा त्याच्यावरती काय होणार आहे EMIचा इफेक्ट कमी होणार आहे. इथं सुद्धा फक्त तुमचा डेटा जो आहे तो ट्रान्सफर कशातून केला जाणार आहे ह्या सेंट्रली प्लेस कॉपर कोअरमधून फक्त तुमचा डेटा ट्रान्सफर केला जाणार आहे. त्याच्यावरती कशाचं आवरण आहे तर इन्सुलेटिंग मटेरियलचं त्याच्यावरती कवरिंग आहे. त्याच्यानंतर परत कशाचा कवर आहे तर वायर मेश. ज्या पद्धतीने आपण ॲल्युमिनियम फॉईल बघतो, आपण जर एखादी केबल वायर जर कट करून बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियम मेटल जे आहे त्या ॲल्युमिनियम मेटलचं काय भेटतं आपल्याला फॉईल भेटतं किंवा असं जाळीदार आपल्याला कवरिंग भेटतं. इथं सुद्धा काय केलं आहे तर हा जो इन्सुलेटिंग मटेरियल आहे ह्या इन्सुलेटिंग मटेरियलवरती काय केलं तर वायर मेश आहे म्हणजे जाळीदार कवरिंग आहे. मग हे जाळीदार कवरिंग जे आहे ते कशासाठी उपयोगात आणलं जातं तर जो काही EMI इफेक्ट होतो. EMI इफेक्ट म्हणजे काय ते आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक स्टडी केल्या त्याला त्याच्यामध्ये एक कॅरेक्टरिस्टिक होती की EMI म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेस. ज्याला ॲटमॉस्फिअरचं टेम्परेचर चेंज होतं किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये ह्युमिडिटी असते मग त्याचा इफेक्ट आतमध्ये जे काही सिग्नल पास होत आहेत त्या सिग्नलवरती होऊ नये त्याच्यासाठी काय केलं जातं तर हे कवरिंग वापरलं जातं. मग इथं वायर मेशमुळं काय होतं तर EMI इफेक्ट जो आहे म्हणजे बाकीचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतील किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक अप्लायन्सेसमुळं तयार होणारे सिग्नल्स असतील त्याचा इफेक्ट ह्या डेटा ट्रान्सफरवरती केला जात नाही म्हणजेच तिथं तो काय केला जातो रिड्यूस केला जातो. लक्षात आलं. आणि सगळ्यात बाहेर परत कशाचं कवरिंग आहे तर प्लॅस्टिक कवरिंग आहे की जे प्रोटेक्टिव्ह कवरिंग म्हणून वापरलं जातं. लक्षात आलं. तुमच्या कोॲक्सियल केबलची डायग्राम काय आहे तर याच्या सेंट्रली प्लेस एक कॉपर कोअर आहे की ज्याचा यूज फक्त कशासाठी केला जातो तर डेटा ट्रॅव्हलिंगसाठी केला जातो. आउटसाईड दॅट काय आहे तर इन्सुलेटिंग मटेरियल जे आहे त्या इन्सुलेटिंग मटेरियलचं कवरिंग वापरलेलं आहे. त्याच्या आउटसाईड परत काय आहे तर वायर मेश वापरलं जातं. हे वायर मेश कशासाठी तर जे काही EMI इफेक्ट आहे तो रिड्यूस व्हावा त्याच्यासाठी त्या वायर मेशचा यूज केला जातो. आणि सगळ्यात बाहेरचं कवरिंग कशाचं आपल्याला बघायला मिळतं तर प्लॅस्टिक मटेरियल जे आहे किंवा प्लॅस्टिक कवर असतो की जो काय करत असतो प्रोटेक्टिव्ह कवर म्हणून यूज केला जातो. आता कोॲक्सियल केबलमध्ये दोन टाईप्सच्या केबल आपल्याला बघायला मिळतात. एक आहे थिक नेट आणि दुसरी आहे थिन नेट. आता थिक नेटमध्ये काय आहे तर हार्ड केबल असते आणि त्याचा डायमीटर जो कसा असतो तो थिन असतो म्हणून त्याला काय म्हटलं जातं तर थिक नेट म्हटलं जातं. आणि थिन नेटमध्ये सुद्धा हार्डच असते पण त्याचा डायमीटर कसा असतो तर थिन असतो. हे आपल्याला स्टडी करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला दोन हे नेम्स माहीत असावे थिक नेट आणि थिन नेट. त्याच्यानंतर ह्याचे जे काही ॲडव्हान्टेजेस आहेत ते ॲडव्हान्टेजेस काय काय बघा तर ही जी केबल आहे ही केबल वाईडली यूज केली जाते. त्याच्यानंतर याचा जो EMI इफेक्ट आहे तो EMI इफेक्ट काय केलेला आहे इथं रिड्यूस करण्यात आलेला आहे. प्लस ॲटोन्युएशन जे म्हणतो की जे UTP आणि STPमध्ये ॲटोन्युएशन जास्त होतं म्हणजे ज्या वेळेला तुमचे सिग्नल पास केले जातात त्याला सिग्नल वीक होण्याचे चान्सेस कशामध्ये जास्त आहेत तर आपले ट्विस्टेड पेअर केबल आणि जे ट्विस्टेड पेअर केबलचे जे टाईप्स आहेत त्याच्यामध्ये ॲटोन्युएशन मोर आहे. पण ॲज कम्पेअर टू कोॲक्सियल केबल ते ॲटोन्युएशन काय केलं तर याच्यामध्ये कमी करण्यात आले आहेत. का कारण याला काय केलं आहे तर खूप सारा आउटिंग कवरिंग यूज केलेलं आहे की जेणेकरून EMI इफेक्ट काय केला जाईल तिथं रिड्यूस केला जाईल. अजून काय तर एक्सपेन्सिव्ह दॅन UTP ही जी केबल आहे
ती एक्सपेन्सिव्ह आहे, पण कुणाच्या कम्पेअरमध्ये, तर ट्विस्टेड पेअर केबल जर आपण पाहिली तर त्या ट्विस्टेड पेअर केबलच्या कम्पॅरिझनमध्ये ती कशी आहे, जरा एक्सपेन्सिव्ह आहे. पण फायबर ऑप्टिक केबलपेक्षा ती कशी आहे, तर इनएक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजेच तिची कॉस्ट कशी आहे, कमी आहे. अजून काय, तर ह्याचे इन्स्टॉलेशनसुद्धा इझी आहे. ज्या पद्धतीने आपण ट्विस्टेड पेअर केबलचे इन्स्टॉलेशन करतो ते ज्या पद्धतीने इझी आहे, त्याच पद्धतीनं काय आहे, तर हे कोॲक्सियल केबलचे इन्स्टॉलेशनसुद्धा कसं आहे, इन्स्टॉलेशनसुद्धा इझी आहे. त्याच्यानंतर ही काय केली जाते, तर नेटवर्किंगमध्ये मोस्टली ह्या कोॲक्सियल केबलचा यूज केला जातो. लक्षात आलं तुमच्या की कोॲक्सियल केबलचं स्ट्रक्चर कोणत्या टाईपचं आहे. त्याच्यानंतर थर्ड केबल जी आपण बघणार आहे ती आहे फायबर ऑप्टिक केबल. आता ह्या फायबर ऑप्टिक केबलची जी डायग्राम आहे ती इथं मी ड्रॉ केलेली आहे. ह्या दोन्हीही डायग्राम्स काय करा, तर तुम्ही व्यवस्थित याचे स्क्रीनशॉट काढा आणि त्याचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स राईट डाऊन करा. त्याच्यानंतर आपण काय करूया, तर ही फायबर ऑप्टिक केबल जी आहे त्याचे फीचर्स बघूयात. थर्ड टाईपची जी आपण केबल बघतोय ती आहे फायबर ऑप्टिक केबल. आता जे आपण पहिल्या दोन केबल्स बघितल्या म्हणजेच ट्विस्टेड पेअर केबल आणि कोॲक्सियल केबल, आता ह्या कशा होत्या, तर इलेक्ट्रिसिटीशी त्या कनेक्टेड होत्या किंवा त्याचे काही ड्रॉबॅक्स होते. त्याचे ड्रॉबॅक्स काय होते बघा, लिमिटेड इन्फॉर्मेशन इज कॅरीड ड्यू टू स्मॉल बँडविड्थ. याच्यासाठी जी बँडविड्थ प्रोव्हाइड केली जायची ती बँडविड्थ कशी होती, तर स्मॉल बँडविड्थ होती किंवा त्याची बँडविड्थ कॅपॅसिटी लेस असल्यामुळं ती काय करत होती, तर जी काही इन्फॉर्मेशन पास केली जायची ती कशी होती, लिमिटेड होती. अजून तिचा ड्रॉबॅक काय होता, तर एक्सटर्नल नॉईज रिझल्ट इंटू पुअर कम्युनिकेशन. याच्यावरती EMI इफेक्ट असेल किंवा ॲटोन्युएशन जे आहे ते ॲटोन्युएशन कसं होतं, तर मोर होतं. त्यामुळं त्याच्यामधली जी काही तुम्ही कम्युनिकेशनसाठी ती वायर वापरत होता त्यामुळे तुमचं कम्युनिकेशन कसं होतं, तर पुअर कम्युनिकेशन तिथं होत होतं. मग याच्यावरती सोल्युशन म्हणून काय करण्यात आलं, तर फायबर ऑप्टिक केबल जी आहे ती फायबर ऑप्टिक केबलचा यूज करण्यात आला. आता ह्या फायबर ऑप्टिक केबलची जर डायग्राम बघितली तर या पद्धतीची हिची डायग्राम आहे. इथं सेंट्रली प्लेस्ड काय आहे, तर फायबर कोर आहे. हा फायबर कोर म्हणजे काय असतं, तर ग्लास इथं वापरला जातो. ज्या पद्धतीने आपण थर्मामीटर वगैरे बघतो त्या थर्मामीटरमध्ये ज्या पद्धतीनं ग्लासचा यूज केला जातो, इथंसुद्धा या वायरची जी सेंट्रली प्लेस कोर आहे ती सेंट्रली प्लेस कोर कशापासून बनलेली असते, तर तिथं ग्लास मटेरियल यूज केलं जातं. त्याच्या आउटसाईड काय वापरलं आहे, तर क्लॅडिंग केलेलं आहे, म्हणजेच त्याला काय केलेलं आहे, एक कवरिंग केलेलं आहे. आणि सगळ्यात बाहेर काय केलं जातं, तर प्लॅस्टिकचं आउटर जॅकेट कवरिंग वापरलं जातं. या पद्धतीने याची सिंपल डायग्राम आहे. आता यामध्ये डेटा जो पास केला जातो तो डेटा कशाच्या मार्फत पास केला जातो, तर सेंट्रली प्लेस जो ग्लास कोर आहे त्याच्यातून तुमचा डेटा काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. ज्या पद्धतीने आपण कोॲक्सियल केबल बघितली, कोॲक्सियल केबलमध्ये डेटा कशामार्फत ट्रान्सफर केला जायचा, तर सेंट्रली प्लेस जो कॉपर कोर आहे त्याच्या थ्रू डेटा काय केला जातो, पास केला जातो. पण ह्या फायबर ऑप्टिक केबलमध्ये सेंट्रली प्लेस काय, तर ग्लास कोर आहे, म्हणजे ह्या ग्लास कोर थ्रू काय केला जातो, तुमचा डेटा ट्रान्समिशन केला जातो. अजून काय, तर ज्याला आपण ट्विस्टेड पेअर बघतो किंवा कोॲक्सियल केबल बघतो, इथं काय केल्या जातात, तर इलेक्ट्रिक वेव्ह ज्या आहेत त्या इलेक्ट्रिक वेव्हच्या मार्फत काय केला जातो, तुमचा डेटा ट्रान्सफर केला जातो. मग ह्या इलेक्ट्रिक वेव्हजवरती ॲटोन्युएशन असेल किंवा EMI इफेक्ट असेल तो काय होतो, मोर होतो. पण इथं काय वापरले, तर डेटा ट्रान्समिशनसाठी सेंट्रली प्लेस ग्लास कोअर वापरले आहे. म्हणजेच इथं कशाचा यूज केला आहे, तर लाईट सिग्नल्स जे आहेत किंवा आपण लाईट वेव्ज म्हणतो त्या लाईट वेव्जच्या मार्फत काय केला जातो, इथं डेटा ट्रान्समिट केला जातो. त्याचे आपण फीचर्स बघूया काय काय, तर इट युजेस लाईट वेव्ज इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रिक वेव्ज. बघा पहिलंच फीचर इथं काय सांगितलं आहे, तर ट्विस्टेड पेअर किंवा कोॲक्सियल पेअर याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी इलेक्ट्रिक वेव्हचा यूज केला जातो.
पण ज्याला तुम्ही फायबर ऑप्टिक केबल वापरता त्याला त्याच्यामध्ये डेटा ट्रान्सफर करण्यासाठी कशाचा यूज केला जातो, तर लाईट वेव्ज जे आहेत त्या लाईट वेव्हचा यूज केला जातो. लाईट वेव्ज कंडक्टेड थ्रू द ट्रान्सपरंट ग्लास. लाईट वेव्ज मग कशामार्फत कंडक्ट केल्या जातात, तर इथं सेंट्रली प्लेस जो फायबर कोर आहे तो काय आहे, ट्रान्सपरंट ग्लास आहे. आणि ह्या ट्रान्सपरंट ग्लासमधून काय केल्या जातं, तर लाईट वेव्ज ह्या पास केल्या जातात आणि त्याच्यामार्फतच तुमचा डेटा काय केला जातोय, पास केला जातोय. नेक्स्ट फीचर काय आहे, हॅव वायडेस्ट बँडविड्थ. ह्याची बँडविड्थ कपॅसिटी बघा किती जास्त आहे. जर तुम्ही ट्विस्टेड पेअरची बघितली किंवा कोॲक्झियल केबलची बघितली तर त्याची जी बँडविड्थ आहे ती आपण 500 Mbps पर 1 किलोमीटर या पद्धतीने आपण त्याची बँडविड्थ बघितली. पण याची बँडविड्थ कपॅसिटी बघा किती आहे, तर 100 Mbps टू 2 GB. म्हणजे तुम्ही कुठपर्यंत डेटा पास करू शकता, तर 2 GB पर्यंत याच्यामधून काय करू शकता, डेटा पास करू शकता पर किलोमीटर. एवढी त्याची काय आहे, बँडविड्थ जास्त आहे. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, तर मोर इन्फॉर्मेशन ॲट अ टाईम सेंड करू शकता आणि त्याच्यावरती EMI इफेक्ट अजिबात होत नाही आहे. नेक्स्ट फीचर काय आहे, तर स्मॉल इन साईज सो कॅरी मच इन्फॉर्मेशन. आता याची जर साईज तुम्ही बघितली तर याची साईज कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. जर आपण मगाशी मी याची ट्विस्टेड पेअर आणि कोॲक्झियलची डायग्राम बघितली तर त्या वायरची जी साईज आहे किंवा त्या केबलची साईज कशी आहे, जास्त आहे. पण फायबर ऑप्टिक केबलची साईज कशी आहे, तर कमी आहे. त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तर खूप साऱ्या अशा केबल एकत्र येऊन काय करू शकता, मच ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही ट्रान्सफर करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर काय आहे, लाईट वेव्ज हॅव हाय फ्रिक्वेन्सी अँड हाय व्हेलॉसिटी. तुम्ही फिजिक्समध्ये शिकला असाल की इलेक्ट्रिसिटी वेव्हपेक्षा लाईट वेव्ज काय असतात, तर त्यांची फ्रिक्वेन्सी जास्त असते आणि त्यांचं स्पीड जे आहे किंवा त्यांची जी व्हेलॉसिटी आहे ती व्हेलॉसिटीसुद्धा कशी आहे, कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. त्यामुळे त्या काय करतात, तर स्पीडली पास होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिलायबल. रिलायबलमध्ये काय, तर तुमचा इथं डेटा लॉस होण्याचे चान्सेस अजिबातच नाही आहेत. किंवा कारण का, तर त्याच्यावरती EMI इफेक्ट होत नाही आहे. तुमचे जे काही सिग्नल्स आहेत ते सिग्नल वीक होत नाही आहेत. त्यामुळं तुमची डेटा काय होतोय, तर रिलायबली पास होतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट फीचर आहे, तर याच्यामध्ये जी ग्लास कोर वापरली जाते ती कशापासून वापरली जाते, तर सिलिका जी आहे मटेरियल, सिलिका मटेरियलपासून काय केली जाते, तर ती ग्लास कोर तयार केली जाते. किंवा सिलिकॉन डायऑक्साईड तुम्हाला माहीत असेल, केमिस्ट्रीमध्ये झाली असेल की सिलिका हे काय आहे, तर बॅड कंडक्टर आहे. मग इथंसुद्धा जी ग्लास कोर बनवली जाते किंवा यूज केली जाते ती कशाची बनवली जाते, तर सिलिकाची बनवली जाते की जी बॅड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीसाठी. नेक्स्ट फीचर काय आहे, तर कॅन नॉट टॅप्ड. म्हणजे ज्या पद्धतीनं TVचे सिग्नल्स हे टॅपिंग केले जातात, आपण टॅपिंग करणं हे फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकलो होतो. ज्याला डेटा एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रान्सफर केला जातो त्याला तो डेटा मध्येच काय केला जातो, टॅप केला जातो. म्हणजे मध्येच तो डेटावरती काय केला जातो, अटॅक केला जातो. ज्या पद्धतीनं TVचे सिग्नल्स हे टॅप केले जातात. पण ही केबल जर तुम्ही यूज करत असाल तर तुमचं टॅपिंग इथं काय केलं जातं, तर पूर्णपणे अवॉइड केलं जातं. नेक्स्ट फीचर जे आहे ती ही जी केबल आहे ती कशी आहे, स्ट्रॉंग आहे, फ्लेक्झिबल आहे अँड कॅन स्टँड हाय टेम्परेचर. जरी तुमच्या सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तरी ह्या केबल वायरवरती त्याचा काही इफेक्ट होत नाही. किंवा ही जी केबल वायर आहे ती कशी आहे, स्ट्रॉंग आहे. नेक्स्ट याचं फीचर काय आहे, तर याचं इन्स्टॉलेशन जे आहे ते इन्स्टॉलेशन मात्र कसं आहे, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात. आणि याची कॉस्टसुद्धा कशी आहे, तर रिलेटिवली एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू ॲज कम्पेअर टू ट्विस्टेड पेअर आणि कोॲक्झियल केबल. लक्षात आलं की फायबर ऑप्टिक केबलची कॉस्ट कशी आहे, तर बाकीच्या ज्या दोन केबल्स आहेत तर ट्विस्टेड पेअर केबल आणि कोॲक्झियल केबल याच्या कम्पेअरमध्ये फायबर ऑप्टिक केबलची कॉस्ट जास्त आहे. मग त्याची कॉस्ट जास्त असल्यामुळं त्याच्यासाठी इन्स्टॉलेशनसाठी लागणारे चार्जेससुद्धा जास्त तुम्हाला पे करावे लागणार आहेत. नेक्स्ट फीचर काय असेल, तर याच्यावरती EMI इफेक्ट अजिबातच होत नाही. म्हणजे आपण बघितलं की ट्विस्टेड पेअर केबल असेल किंवा कोॲक्झियल असेल त्याच्यावरती EMI इफेक्ट थोडा तरी जाणवतोय. पण याच्यावरती EMI इफेक्ट अजिबात होत नाही. आणि ॲटोन्युएशन जे आहे ते ॲटोन्युएशन तर पूर्णपणे त्याच्यातून काय केलं जातं, काढून टाकलं जातं. म्हणजे तुमचे जे सिग्नल वीक होण्याचे चान्सेस आहेत ते वीक होण्याचे चान्सेस पूर्णपणेच काय केलेत, या फायबर ऑप्टिक केबलमधून काढून टाकण्यात आलेले आहेत. ही जी डायग्राम आहे ह्या डायग्रामचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या.
प्लस त्याचे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. लक्षात आलं तुमच्या की आपण जे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया बघितलं होतं, ते फिजिकल ट्रान्समिशन मीडियामध्ये जे 3 मीडिया बघितले त्या तिन्हीचेही फीचर्स कोणकोणते आहेत. आता इथं मी एक तुम्हाला चार्ट ड्रॉ करून दाखवते की ज्या चार्टमध्ये हे तिन्ही ट्रान्समिशन मीडिया जे आहेत त्यांचे फीचर्स इथं काय केले तर कंबाईन केलेले आहेत. हा चार्ट व्यवस्थित जर तुम्ही रीड केला तर तुम्हाला याच्यावरती ज्याला 3 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो त्याला त्याचे आन्सर्स तुम्हाला काय करतील तर इझिली तिथं लिहिता येतील. फक्त तुम्हाला डायग्राम त्यासाठी व्यवस्थित प्रिपेअर करता येतील. आता पहिली इथं प्रॉपर्टीज. दुसरा आहे ट्विस्टेड पेअर, नंतर कोॲक्सियल आणि तिसरं जे आहे ते आहे फायबर ऑप्टिक. आता आपण तिन्ही जे केबल्स आहेत हे तिन्ही केबल्सचे आपण काय बघितले तर टाईप बघितले. आता याच्यामध्ये आपण डिफरन्सिएशन बघूया. पहिली प्रॉपर्टी आपण घेऊया कॉस्ट. कॉस्ट जर बघितली तर ट्विस्टेड पेअर केबलची कॉस्ट कशी आहे इनएक्सपेन्सिव्ह आहे. त्याच्यानंतर कोॲक्सियलची कॉस्ट कशी आहे तर एक्सपेन्सिव्ह दॅन ट्विस्टेड पेअर. आणि फायबर ऑप्टिकची जर कॉस्ट बघितली तर कशी आहे ती केबल एक्सपेन्सिव्ह आहे. कॉस्ट समजल्या. दुसरं फीचर आपण बघूया इन्स्टॉलेशन. आता इन्स्टॉलेशन जे आहे ते ट्विस्टेड पेअरचे इन्स्टॉलेशन कसं आहे तर इझी आहे. त्याच्यानंतर कोॲक्सियल केबलचं सुद्धा इन्स्टॉलेशन कसं आहे इझीच आहे. पण जर फायबर ऑप्टिक केबलचं इन्स्टॉलेशन बघितलं तर ते इन्स्टॉलेशन कसं आहे थोडंसं डिफिकल्ट आहे. का डिफिकल्ट आहे तर याच्यासाठी आपण काय करतोय तर जे मीडिया वापरतोय ते मीडियाची कॉस्ट जास्त असल्यामुळे तुम्हाला इन्स्टॉलेशन चार्जेस तिथं जास्त पे करावे लागणार आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ट्रेन पर्सनची अपॉइंट करावे लागणार आहेत की जे फक्त फायबर ऑप्टिक केबलचे इन्स्टॉलेशन करू शकतील. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जी आहे ते आहे ॲटेन्युएशन. आता ॲटेन्युएशन म्हणजे काय तर सिग्नल वीक होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं ॲटेन्युएशन. मग ट्विस्टेड पेअरमध्ये ॲटेन्युएशन कसं आहे तर मोर आहे. त्याच्यानंतर कोॲक्सियलमध्ये सुद्धा ॲटेन्युएशन कसं आहे मोर आहे ॲज कम्पेअर टू आपण बघतोय फायबर ऑप्टिक. पण फायबर ऑप्टिकमध्ये ॲटेन्युएशन कसं आहे तर पूर्णपणे ते काढून टाकलेलं आहे किंवा तिथं असं म्हटलं जातं आहे की व्हेरी लेस ॲटेन्युएशन. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती आहे EMI इफेक्ट. आता जर ट्विस्टेड पेअर केबलमध्ये बघितलं तर EMI इफेक्ट कसा आहे मोर आहे. जर कोॲक्सियलमध्ये बघितलं तर कोॲक्सियलमध्ये सुद्धा डेटा रिलायबिलिटी राहत नाही आहे, ते चान्सेस जरा जास्त आहेत. आणि ॲज कम्पेअर टू फायबर ऑप्टिक बघितलं तर तिथं नो इफेक्ट आहे. इथं आपण मोर म्हणण्यापेक्षा मिनिमम म्हणूया. कारण आपण कोॲक्सियल केबल जर बघितली तर याच्यावरती 3 टाईपचं आउटर कव्हरिंग केलेलं आहे. त्यामुळं ट्विस्टेड पेअरपेक्षा त्याचा जर EMI इफेक्ट बघितला कोॲक्सियल केबलचा तर कसा आहे मिनिमम आहे. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आहे बँडविड्थ. याची बँडविड्थ बघा किती 1 to 100 Mbps पर 100 मीटर. आणि याची बँडविड्थ किती आहे 500 Mbps पर 100 मीटर. पण जर फायबर ऑप्टिकची बघितली तर GB पर किलोमीटर. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे सिग्नल टाईप. याच्यामध्ये काय केलं जातात तर
इलेक्ट्रिकल सिग्नल पास केले जातात. कोॲक्सियल केबलमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक सिग्नल पास केले जातात. आणि फायबर ऑप्टिकमध्ये मात्र काय केले जातात तर लाईट सिग्नल पास केले जातात. लक्षात घ्या, इथे मी हा चार्ट ड्रॉ केलेला आहे. ह्या चार्टचा सुद्धा तुम्ही काय करा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. ह्या चार्टचा जर तुम्ही स्क्रीनशॉट काढला तर ॲट अ टाईम तुम्हाला काय होतील तर तिन्ही जे आपण फिजिकल ट्रान्समिशन मीडिया वापरलेले आहेत त्या फिजिकल ट्रान्समिशन मीडियाची तिन्हींचीही कॅरेक्टरिस्टिक तुमची काय केली जातील ॲट अ टाईम तुमची रीड केली जातील. आता याच्यानंतर फक्त तुम्हाला काय करावं लागेल तर त्याच्या ज्या काही डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स तेवढ्या तुम्हाला प्रिपेअर कराव्या लागणार आहेत. एकदा हा चार्ट मी परत रिवाईज करते. पहिली प्रॉपर्टी जी दिलेली आहे ती आहे कॉस्ट दिलेली आहे. आता कॉस्टमध्ये ट्विस्टेड पेअर केबलची कॉस्ट कशी आहे तर कमी आहे, म्हणजेच कशी आहे इनएक्सपेन्सिव्ह. त्याच्या कम्पेअरमध्ये जर पाहिलं कोॲक्सियल केबलची कॉस्ट कशी आहे थोडीशी जास्त आहे ॲज कम्पेअर टू ट्विस्टेड पेअर. पण जर फायबर ऑप्टिक केबल बघितला तर त्याची कॉस्ट मात्र कशी आहे एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू दीज. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण बघितली की इन्स्टॉलेशन. आता इन्स्टॉलेशन ज्याला तुम्ही ट्विस्टेड पेअर वापरता आणि कोॲक्सियल वापरता त्याच्यासाठी जे काही मीडियम आहे ते कसं आहे इनएक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळं त्याच्यासाठी जे इन्स्टॉलेशन कॉस्ट आहे ती इन्स्टॉलेशन कॉस्टसुद्धा कमी आहे आणि इन्स्टॉलेशनसुद्धा कसं आहे इझी आहे. पण जर आपण फायबर ऑप्टिक केबल यूज केलं तर त्याच्यासाठी इन्स्टॉलेशन कॉस्ट कशी आहे जास्त आहे, कारण केबल ही एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे ट्रेंड पर्सन तिथं अपॉइंट करावे लागतात आणि त्यामुळंच त्याचं इन्स्टॉलेशन कसं आहे तर थोडंसं डिफिकल्ट आहे. थर्ड प्रॉपर्टी बघा ॲटोन्युएशन. ॲटोन्युएशन म्हणजे काय तर सिग्नल वीक होण्याचे चान्सेस. जर तुम्ही ट्विस्टेड पेअर केबल यूज करत असाल तर तुमचे सिग्नल वीक होण्याचे चान्सेस कसे आहेत जास्त आहेत. कोॲक्सियलमध्ये सुद्धा जास्त आहेत पण ॲज कम्पेअर टू ट्विस्टेड पेअर त्याचे कसे चान्सेस आहेत तर मिनिमम चान्सेस आहेत. आणि फायबर ऑप्टिकमध्ये तर खूप कमी चान्स आहे की तिथे तुमचा सिग्नल वीक होऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे EMI इफेक्ट. EMI इफेक्ट जो आहे तो ट्विस्टेड पेअर केबलमध्ये कसा आहे तर जास्त आहे. त्याच्यानंतर कोॲक्सियलमध्ये तो काय करण्यात आला आहे थोडासा कमी करण्यात आला आहे की जेणेकरून तिथं डिफरंट टाईप्सचे आउटर कव्हरिंग वापरल्यामुळं तो EMI इफेक्ट थोडा रिड्यूस करण्यात आलेला आहे. आणि फायबर ऑप्टिकमध्ये मात्र काय केलं आहे तर तिथं काहीच EMI इफेक्ट होत नाही आहे. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे ती बँडविड्थ, की ज्याला तुम्ही ती केबल डेटा ट्रान्सफरसाठी वापरता त्याला ॲट अ टाईम त्याच्यातून किती डेटा ट्रान्सफर होऊ शकतो तर ट्विस्टेड पेअरमध्ये 100 मीटरपर्यंत किती बँडविड्थ आहे तर 100 Mbps एवढी काय आहे त्याची बँडविड्थ आहे. कोॲक्सियलमध्ये बँडविड्थ थोडीशी इन्क्रीज केली आहे, ती कुठपर्यंत आहे तर 500 Mbps डेटा काय केला जातो 100 किलोमीटरपर्यंत पास केला जातो. पण जर फायबर ऑप्टिक केबल बघितली तर त्याची कपॅसिटी किती आहे GB म्हणजे 2 GB पर्यंत तुम्ही काय करू शकता डेटा ट्रान्सफर करू शकता. आणि इथं डिस्टन्ससुद्धा तुम्हाला जास्त दिलेला आहे तर 1 किलोमीटर किंवा समथिंग किलोमीटरपर्यंत तुम्ही काय करू शकता डेटा तो ट्रान्सफर करू शकता. आणि लास्ट प्रॉपर्टी जी आहे ती सिग्नल टाईप, म्हणजे याच्यातून कोणते सिग्नल पास केले जातात तर ट्विस्टेड पेअर आणि कोॲक्सियल केबल याच्यामधून इलेक्ट्रिक सिग्नल पास केले जातात. पण फायबर ऑप्टिक केबलमधून काय केले जातात तर लाईट सिग्नल पास केले जातात. लक्षात आलं तुमच्या की ट्रान्समिशन मीडियामधला पहिला जो टाईप आहे फिजिकल ट्रान्समिशन मीडिया तो इथं आपला फिनिश होत आहे. नेक्स्ट जे लेक्चर असेल त्यावेळेला आपण वायरलेस ट्रान्समिशन मीडियाचे टाईप्स कोणकोणते आहेत ते स्टडी करूया. इथंच आपण आज थांबत आहोत. गुड बाय, हॅव अ नाईस डे.